काही दिवसांपूर्वी शपथ कुमारस्वामींनी आरोप केलाय की बेंगलोर करोडो रुपयांची सवलत किंवा अनुदान गुजरातमध्ये उद्योग जे येतात त्याला देतात. त्यांनी सेमीकंडक्टर अमेरिकन सेमीकंडक्टर कंपनीला $2 अब्ज अनुदान मिळाल्याचा आरोप केला. इतर राज्यांमध्ये अन्याय का त्याचा केंद्रीय मंत्रीचा आरोप केला. मग मी काय उत्तर देऊ? त्यांनी पंतप्रधानांकडे उत्तर मागायला पाहिजे, कारण त्यांना पाठिंबा दिलाय. आणि मी माझ्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा सांगत होतो की आमचा गुजरातबद्दल काही राग नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्या सुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देऊ. पण याकरता मोदी आणि अमित शहा गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक जी भिंत उभी करतायत ती अत्यंत घातक आहे. मोदी आणि अमित शहा आर ट्रॅव्हलिंग द होल कंट्री. महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे. गुजरातचे असेल ते जरूर गुजरातला द्या. तसंच अन्य राज्यांना महाराष्ट्र शुड बी टेकन. त्यांच्या हक्काचं आहे ते दिलं गेलंच पाहिजे. त्यालाच आपण केंद्र सरकार म्हणतो. खरं केंद्र सरकार हा शब्द चुकीचा आहे, कारण आपण महाराष्ट्र शुड बी इन सेंटर. हम सरकार में नहीं है. जिनके हाथ में सरकार है उनको पूछो. On question raised about Maratha reservation, we are not in discussion. सीधी बात यह है कि ये इशू पर पहले जो कोई महाराष्ट्र गवर्नर थे उन लोगों ने डिस्कशन किया था, कुछ कमिटमेंट की थी. There were certain discussions which were held. उन्हें कुछ कमिटमेंट की, मगर इस पर अमल नहीं हुआ और इसीलिए फिर ये भूषण का मामला शुरू हो गया. जो कुछ बातें सरकार ने एक्सेप्ट की थी, कमिटमेंट की थी, इस पर जल्दी से जल्दी अमल करना should be implemented as soon as possible. किसी हाथ के बाहर जाने की नौबत न आना, इसकी आज आवश्यकता है सामाजिक दृष्टि. People of our country should not leave our state and such conditions should be developed. उद्योग पळवण्याची वस्तुस्थिती तुम्ही मांडली आहे आणि गुजरात कनेक्शन त्यात सांगितलं आहे. आता नवीन एक गोष्ट बाहेर निघाली की ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली त्या प्रकरणामध्येही गुजरात कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्यही आता गुजरात कनेक्शनशी जोडलंय. काय वाटतं? नाही, म्हणूनच मी म्हटलं ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे त्यांना 10 वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधान पंतप्रधान पद वाचले. ते किती दिवस सांगता येत नाही. गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरुंग लागेल. आणि एकूणच नरेटिव्ह म्हणतात. नरेटिव्ह एका बाजूला, पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाहीये. हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. यावेळेला मी परत सांगितलं की देशातली जनता जागी झाली आणि एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता, भाजपवरती होता, तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे. येत्या निवडणुकीत आणखी चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं. देखो, पहले ही जैसे जयंत राव जी ने कहा, जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया, on question asked about the Vidhan Sabha out of 30 states, those who are with us will be taken together and those who are willing to join us will also be taken together. बिना अगर वो आना चाहते तो देखेंगे, लेकिन मैं जिसका नाम आपने लिया pull and push from our side. मैं कुछ नहीं कहना चाहता, मैं जनरल बात कर रहा हूँ. I will go in much detail. एकच तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला ताळाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. तो भाजपा मुक्त राम जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने बीजेपी मुक्त इंडिया, म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेलं आहे. At those locations where Ram took a stroll, BJP lost in all of those states and places.
काँग्रेसचे नेते म्हणू लागलेले आहेत की आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही मोठे भाऊ. तुमच्या मते कोण मोठा भाऊ आहे, कोण छोटा भाऊ? On question being asked who is the elder brother in the Mahavikas Aghadi. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे There is no elder or younger brother between us. जागा वाटपाचा निर्णय घेऊ. आमचा प्रयत्न आहे की लवकरात We will analyze all of our seats and decisions will be taken thereafter. All right. Amid what seems to be rumors and challenges of a possible split, you have the leaders of the MVA coming together and addressing the media.